मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय। यावेळी त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला अशी माहिती फडणवीसांनी दिली। कुंभमेळा प्राधिकरण तयार करणार असून कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय। मात्र या बैठकीआधी फडणवीसांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेत पूजा केली। यावेळी कुशावर्त तीर्थाचं दूषित पाणी पाहून फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। तीर्थाचं पाणी स्वच्छ करण्याच्या सूचनाही केल्या। त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो आहोत। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील।